आज बघूया आपण चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीसाठी मी घेतलंय, किती आणलंय हो चिकन? 400 ग्रॅम. 400 ग्रॅम चिकन आणलंय. आपण पहिल्यांदा घेऊया कांदा तळून. आता माझ्याकडं ड्राय केलेला उन्हाळ्यात कांदा असल्यामुळं मी काय कांदा चिरत बसत नाही, हाच तळून घेते. आपण कढई गरम करून घेऊया. तेल तापतंय तोपर्यंत आपण चिकनला मीठ आणि थोडीशी हळद लावून घेऊया. तेल तापलंय आपलं. आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. थोडं थोडं करून तळून घेऊया. जास्त पण तळू द्यायचं नाही आपल्याला कांदा. भरपूर असा कांदा मी तळून घेतलाय. आता अशा पद्धतीने आपण असं खूप सारा कांदा तळून घेतलाय आणि बाजूला ठेवते इथेच. आता मी चिकनला मॅरिनेट कसं करायचं ते दाखवते. हळद आणि मीठ आपण लावून ठेवलं होतं आधीच. हा कांदा आहे ना, आपण याच्यात अशा पद्धतीने कुस्करून टाकूया. खूप सारा कांदा टाकूया. त्यानंतर पुदिना पावडर टाकूया. ड्राय पुदिना. हा बिर्याणी मसाला आहे. गरम मसाला. हे लाल तिखट. लिंबू आहे. आणि हे अद्रक लसूणची पेस्ट आणि दही. भरपूर असं दही. मिक्स करून आता हे अर्धा तासासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊ. आपण बिर्याणीसाठी घेतोय बासमती राईस दालचा. चारशे ग्रॅम चिकनला मला एवढा तांदूळ पुष्कळ आहे. आता मी स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेते. तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे. आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ 10 मिनिटासाठी. त्याच्यात घालून घेऊया आपण पाणी तांदूळ शिजवण्यासाठी. पाण्याला येऊ देऊ चांगली उकळी. त्याच्यावर ठेवूया आपण झाकण. त्याच्यात घालून घेऊ मीठ. खडे मसाले, दालचिनी, मोठी विलायची,
स्टार फूल, तेजपत्ता, लवंग आणि काळी मिरी आणि हे लिंबू आहे आपण घालून घेऊया. त्याच्यावर ठेवू झाकण उकळी येईपर्यंत. हे उकळत आले आपण याच्यामध्ये घालूया 20 मिनिटं छान भिजला. शंभर टक्के नाही शिजला पाहिजे हा तांदूळ, 80% शिजला पाहिजे. 20% आपल्याला तो बिर्याणीत शिजवायचा आहे. आपण हा गॅस पेटवून घेऊ. आपला तांदूळ शिजतोय तोपर्यंत इकडे चिकन शिजवून घेऊया. अद्रक लसूण कुटून घेऊया आपण पॅन गरम होईपर्यंत. याच्यात घालून घेऊया तेल. तर घालून घेऊया आपण जिरं. जिरं गरम होत आलंय आपण यात घालून घेऊ कांदा. कांदा सॉफ्ट व्हायसाठी थोडंसं मीठ घालून घेऊ. त्यातच घालून घेऊ आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट. आता कांदा छान परततो. आपला कांदा परतत आलाय. मॅरिनेट केलेले चिकन घालून घेऊ याच्यात. आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ. तोपर्यंत आपण हा राईस बघून घेऊ. आपल्याला असंच राईस हवा. आपण हा काढून घेऊ आता या चाळणीत.
निथळायला घेऊ आपण आता असंच. आता आपण हा याच्यात थंड करून घेऊया. यातले मसाले, लिंबू वगैरे सगळं काढून घेऊ आपण. नको असलेले मसाले सुद्धा काढून घेऊ आपण यातले आणि थंड होऊ देऊ. आता हे पाणी आपण चिकनमध्ये ओतून देऊ, एवढं हवं आहे तेवढंच. एवढ्याच पाण्यामध्ये आपण चिकन शिजवून देणार आहोत. आता याच्यावरती झाकण ठेवून देऊ. आपण शिजवून नव्हतं घेतलेलं आधी, आपण ह्यातच शिजवून देणार आहोत. आपलं चिकन शिजतंय, 20 मिनिटं तरी लागतील. नंतर आपलं चिकनमधलं पाणी की नाही आटत आलेलं आहे, म्हणजे कमी होत आलेलं आहे. आणखी थोडंसं कमी होऊ देऊ आपण आणि याच्यामध्ये मग आपण बिर्याणी करायला घेऊया. चिकनमधलं पाणी कमी होते. आपण आता याच्यामध्ये घालून घेऊ राईस. आधी राईसचा लेअर करू आपण. त्याच्यावरून घालू आपण हा कांदा, कोथिंबीर खूप सारी, पुदिना त्यावरसाठी. परत राहिलेला हा राईस पण आपण याच्यावरून घालून घेऊ. राहिलेला कांदा, हा पुदिन्याची पानं आणि ही कोथिंबीर. आता आपण याची कुकरची रिंग आहे ही ठेवून घेऊ. याच्यावरती हे झाकण ठेवू आणि बस. आता 5 मिनिटं आपण फुल गॅसवर होऊ देऊ, नंतर पुढची प्रोसेस दाखवते. तर पुढची प्रोसेस दाखवते. गॅस कमी करू आपण. 5 मिनिटं झालेली आपली. आता हे आपण तवा ठेवला आहे. तव्यासाठी आपण कमी गॅस केलेला आहे आणि त्याच्यावरती आपण आता हे भांडं ठेवतोय मातीचं. आणि हे ठेवायचं आहे आपल्याला 10 मिनिटं असंच कमी गॅसवर. यस. आपण डिश सर्व करूया. मी थोडंसं याच्यात लिंबू आणि सॅलड टाकते. त्याच्यावरती लिंबाची फोड